भवजलधो तत्त्व बोधसेतु करम् पंचीकरण व्याख्या सुखबोधारत करोम्यहं सरलां संस्कृत वाग्ज्ञाना गुरुजरसदभाषया मुमुक्षूणां घणादडानो ब्रह्मतयो जीवने एटले देह माने पोते आपने ते सारू परे 84 लक्ष योनीने परिपामे जन्म मरणने. तर प्रत्येक जीवाला आपल्या स्वरूपाविषयी काय झालेलं आहे, विस्मरण झालेले आहे. प्रत्येक जण जे आहेत संत महात्मे सोडला आणि ईश्वर जर सोडला तर बाकीचे ए टू झेड जे आहेत ना जीव, त्यांना आपल्या स्वस्वरूपाचं काय झालेलं आहे, विस्मरण झालेलं आहे. माहीतच नाही आपलं स्वरूप आहे काय. नुसतं आता काय झाले, जे इकडं आलेले आहेत ह्या मार्गाकडे आलेले आहेत त्यांना आता कळालंय की सच्चिदानंद हे काय आहे, परमात्म्याचं स्वरूप आहे. असं काय आहे तर कळालेलं आहे. बाकीच्यांना तर आणखी कोणाला लवलेशही माहिती नाही. आपलं महत् भाग्य आहे की आपल्याला कमीत कमी काय झालेलं आहे, लक्षात तरी आलेलं आहे, कळाय तरी लागलेलं आहे. आणि एक ना एक दिवस काय होणार आहे, त्या अवस्थेला आपण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय पाहिजे, निश्चय तसा असावा. मग प्रत्येकाला स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे आणि त्या स्वरूपाचं आता काय करायचंय, आपल्याला स्मरण करून घ्यायचंय. मग कसं विस्मरण झालंय, अनादी कालापासून या जीवाला काय झालेले आहे तर अविद्या जी आहे त्या अविद्येची उपाधी असल्यामुळं अनादी कालापासून अविद्या कल्पित जे स्थूल देह सूक्ष्म देह हे काय आहेत, कार्य, आणि ह्यांचं कारण जे आहे ते कारण देह. आणि ह्या योगानं काय झालेलं आहे, ते काय करायला लागलेलं आहे, ह्या दिसणाऱ्या देहावरच कल्पित संबंध जडून हा जीव काय झालेला आहे, बसलेला आहे. आणि ह्या जीवाला अशी भ्रांती झालेली आहे की हा देह म्हणजेच मी आहे, देह म्हणजे मी आहे. कितीही सांगितलं तरी सुद्धा काय होत नाही, तो म्हणायला म्हणतय पण लक्षात मात्र घेत नाही. लक्षात जरी घेतलं तरी काय झालं पाहिजे, आरूढ होत आलं पाहिजे, हे की नाही. म्हणून त्यात आपल्याला स्वरूप विस्मरणाविषयी काय केलेलं आहे, सिंहाचा दृष्टांत दिलेला आहे. आता जो सिंह आहे तो जंगलात राहत असतो, हे की नाही, पण त्याला कसं विस्मरण झालंय, त्या मेंढपाळ जो आहे त्यानं त्याला आणलेला आहे आणि आणून कसे त्याला इकडले संस्कार कसे जडलेले आहेत आणि त्या संस्कारामुळं तो सिंह जे आहे ते सिंह पण कसा विसरून गेलेला आहे आणि स्वतःला तो काय समजायला लागलेला आहे. तो स्वतःला जरी मेंढा समजायला लागलाय तरी त्याची किती दृढ निश्चय झालाय की मी कोण आहे, मेंढाच आहे. आणि आता ही भ्रांती त्याची काढणारा जो दुसरा त्याचा जातभाई म्हणजे सिंह आहे, तो त्याची भ्रांती कशी काढतो, त्याला प्रत्येक तत्व कशा पद्धतीनं कळवून देतो, प्रत्येक वर्म त्याला कसं सांगतो आणि त्या वर्म सांगितल्यावर तो सिंह त्या वर्म जाणून निश्चय कसा करतो आणि परत आपल्या स्वस्वरूपाचं त्याला स्मरण कसं होतंय, हा पूर्ण काय केलेला आहे, दृष्टांत सांगितलेला आहे. आता जसं सिंहाला विस्मरण झालेलं आहे आणि सिंह स्वतःला मेंढा समजत होता, तसा हा जीव सुद्धा स्वतःला काय समजायला लागलेला आहे कोण, जीवात्माच आहे बरं का. आहे कोण, जीव आत्मा, ममेव अंशो जीव लोका. हा जो आहे भगवंत म्हणतात माझाच अंश आहे आणि अंश आणि अंशी मध्ये काय नसतो तर भेद नसतो. एकडे पिता आणि पुत्रामध्ये कुठं अंश जर आता त्यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये भेद आहे का, नाही, एकाच वंशाचे आहेत ना. तसं तो परमात्मा आणि हा जीव जो आहे म्हणजे जीव आणि शिव यांच्यामध्ये काय नाही तर भेद नसून अभेदच आहे. जसं समुद्राचा एक बिंदू जो आहे
तो बिंदू समुद्राच्या किती जरी दूर राहिला तरी तो समुद्रापेक्षा, समुद्रातलाच बिंदू आहे ना, पाण्याचा बुंद आहे तो समुद्राचाच आहे ना, ऐका नाही. जरी तो बाहेर राहिलेला आहे पण त्यानं जर बाहेरच भटकला तर खूप हानी होणार आहे. पण त्या जो बिंब आहे, की नाही, जो बिंदू आहे त्यानं काय करावं, समुद्राशीच परत विलीन व्हावं लागत असते. तसं हा जीव जो आहे आपल्या परमात्म स्वरूपापासून जरासं वंचित म्हणजे बाजूला आलेला आहे. आणि बाजूला आल्यामुळं त्यानं काय झालेलं आहे, आपल्या परमात्म स्वरूपाला चक्कच सोडून दिलेलं आहे. आणि आता मग ह्याची काय झालेली आहे, इकडं आल्यामुळं भटकन ती पाठीमागं लागलेली आहे. त्या अविद्येनं, त्या मायेने ह्याला पछाडलं गेलेलं आहे. जसं एखाद्या जर मनुष्याला भूतानं झपाटलं तर तो जो आहे नाही का नाही, त्या तडाख्यामध्ये आल्याच्या नंतर तो तिथंच घुटमळतो, हाय का नाही. कारण तिथंच काय होते, बरबळतय, त्याला इकडं काय होत नाही, लवकर तो येऊच शकत नाही. एखाद्याला नुसतं रानभुलं जरी लागलं तर तो त्या तिथंच चक्कर सारखं मारत असतो, पण लवकर त्याला सुधरत नाही. आणि इथं तर ही मायेनं काय केलंय, जीवाला पछाडला गेलेला आहे. आणि म्हणून हा जीव काय झाला, इतका भुललेला आहे, इतका ह्या भवभवऱ्यामध्ये सापडलेला आहे. आता ह्याला इथून बाहेर काय होत नाही. म्हणून तर म्हणले, संस्कृती भवरा फिरत असे गरगरात. त्या भवऱ्यामध्ये, त्या भवजाळ्यामध्ये हा जीव काय व्हायला, नुसतं फिरायला लागलेला आहे. पण ह्याच्यामधून बाहेर मात्र ह्याला काय होईना झाले, निघता येईना झाले. एखाद्याला कसं असतं माहितीये का, जरी तो अडकलेला असेल भवऱ्यामध्ये तरी पण त्याला काय होत असते, वरचा काट दिसत असतो, हे का नाही. जरी माहिती नाही पण काट दिसायला त्याला माहितीये, ते काटावर गेलं की आपण वाचणार आहोत. मग आता तो युक्ती परयुक्ती करतच असतो, हे का नाही. तसं आपल्याला माहिती झालंय आता की ते स्वरूप माझं आहे, सच्चिदानंद हे स्वरूप माझं आहे. म्हणून आपण सुद्धा काय करत आहोत, प्रयत्न करायला लागलोत की आपल्याला काय करायचं आहे, तिथं यायचं आहे. जसं भवऱ्यात अडकलेला मनुष्य किती जरी वरून प्रयत्न जर करत असेल ना बाहेर निघायचा, तो निघतच नसतो. म्हणून त्याला सद्गुरूच लागत असतात, है की नाही. मग सद्गुरू सांगतात, अरे तुला यायचंय ना बाहेर, तर तू काय कर, अगोदर भवऱ्यामध्ये अडकलेल्या मनुष्याला म्हणत असतात, अरे तुला असं पाणी ते बाहेर येऊच देत नाही, तुला खाली डुबकी मारावं लागते. आणि जिथं ते भवन नाही ना, दुसऱ्या साईडनं तुला बाहेर निघावं लागत असते. तेव्हा तू काय होशील, अगदी काठावर येशील. तसं इथं सुद्धा सद्गुरू आहेत. सद्गुरू सांगायलेत, ही माया विघ्न आहे, मायाचं जाळं आहे आणि त्याच्यामध्ये तू अडकलेला आहेस. आणि तुला आता काय करायचं आहे, तर ह्याच्या बाहेर निघायचं आहे. म्हणून युक्तीनं परयुक्तीनं आपल्याला ह्या बाहेर कसं निघायचं ते काय करत असतात, सांगत असतात. म्हणून तर खूप खूप काय आहे, त्या संत महात्म्यांची आपल्यावर कृपा आहे, कारण उपकार आहेत. म्हणून तर त्यांनी असे महान ग्रंथ काय केलेले आहेत, लिहून ठेवलेले आहेत. कशासाठी, त्यांचं तर काम झालं होतं, पण महागाहून येणारे जे आहेत ना साधक मुमुक्षु, त्यांना काय व्हावं, पुढची वाट जी आहे ती सोपी जावं. आता ते त्या वाटेनं गेलेले आहेत, पण आता ह्यांना सुद्धा ती वाट काय व्हावी, सोपी व्हावी. आयतं सगळं करून ठेवलेलं आहे, फक्त ह्याला काय करायचं आहे, तिथून चलायचं आहे. ते ग्रहण करायची आहे, शिदोरी आयतीच आहे, खोलायची आहे, ग्रहण करायची आहे. असं तर आता पहा, आपल्याला काय करायचंय, हा दृष्टांत बघायचा आहे. स्वरूप विस्मरणाविषयी सिंहाचा दृष्टांत. सगळ्यांना चित्त देऊन काय करायचं आहे, दृष्टांत ऐकायचा आहे. आणि ऐकल्याच्या नंतर हा दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना काय करायचा आहे, सांगायचा आहे. जसं मागं आपण ब्राह्मणाचा दृष्टांत सगळ्यांना काय केला, सांगितला का नाही, तसं आता हे पण दृष्टांत सांगून याचा सिद्धांत पण काय करायचा आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. आता काय करा, लक्ष देऊन सगळ्यांना काय करायचं, एकले अवधान दीजिये. जर एकले अवधान दिलं, एक लक्ष दिलं, तल्लीन होऊन जर आपण विचार करू लागला, ग्रंथ जर समोर घेतला असेल, तर आपण सुद्धा काय आहोत, त्या पात्राला होतो. म्हणजे एकले अवदान दीजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजिये. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणलेले आहेत. मग त्यांनी जे काही म्हणलेलं असतं ते खोटं कधी ठरत नसतं. संतांचे वाक्य जे आहेत ती काळ्या दगडावरची रेष असते, ती कधीच खोटी होत नसते, बरं का. मग एक धनगर आहे, दररोज आपल्या शेळ्या व मेंढ्या चरण्यासाठी तो रानात घेऊन जात होता. धनगराला कामच तेवढं असतंय, शेळ्या घ्यायच्या आणि आपलं काय करायच्या, शेतामध्ये जाऊन त्याला चारून आणायचं. मग तो धनगर जात होता. तेथून जवळच असणारे म्हणले एका पर्वताच्या गुहेत
एक सिहीन विऊन तिला दोन पिल्ले म्हणजे दोन पोरं झाली. एक सिहीन, आता हे धनगर नेहमीप्रमाणे जायचा त्या शेतामध्ये आणि एक गुहा होती तिथं, त्या गुहेमध्ये एक सिहीण विली आणि तिला दोन पोरं झालीत. त्यापैकी त्या धनगरानं काय केलं माहिती का, एक पोर एक दिवस काय केलं, त्यांना आपल्यासोबत आपल्या घरी आणलं. कुणी आणलं, त्या धनगरानं. कुणाला आणलं, त्या सिंहाच्या पिल्लाला. कुठं आणलं, स्वतःच्या घरी आणलं. त्यापैकी एक पोर एक दिवस तो धनगर आपल्या घरी घेऊन आला. तेथे त्यास नित्य दूध पाजून त्याने वाढविले. आता त्या धनगरानं काय केलं, मया लावली त्या सिंहाच्या पिल्लाला. मग नित्य दूध, कारण कसं असतं प्राण्यांना जर असं मया लावली, जर असं त्यांना खायला वगैरे टाकले की ते पण काय करतात, त्याच्यावर प्रेम करत असतात. तसं त्या सिंहाला त्यानं काय केले, दूध वगैरे पाजून त्याला वाढवलं. मग सिंहाचं पोर दररोज काय करायचं म्हणले, त्या मेंढ्याच्या कळपाबरोबर राहायचं. मग आता मेंढ्या जेव्हा रानात जाऊ लागल्या फिरायला, चरायला, तेव्हा तो सिंहाचं पिल्लू सुद्धा त्यांच्यासोबत रानात जायचं, दिवसभर त्यांच्यासोबत फिरायचं, धावायचं, बसायचं, त्यांच्यासोबत पाणी प्यायचं. आणि मग हे दिवसभर चालायचं, फिरणं, धावणं, बसणं, पाणी पिणं. आणि संध्याकाळ झाली रे झाली की परत काय करायचं, त्या मेंढ्याच्या कळपाबरोबरच घरी यायचं. असा नित्य त्यांचा कार्यक्रम सुरू होता. कोणाचा कार्यक्रम सुरू होता, त्या सिंहाचा बरं का. इथं मेन फोकस कुणावर करायचं आहे आपल्याला, त्या शेळ्यावर करायचंय का, त्या धनगरावर करायचंय का, त्या सिंहावर करायचंय? शिंदेबाई, सिंहावर करायचं, सिंहावर. तुम्ही शिंदेबाई आहेत का? मला माहितीये तुम्हाला येते, म्हणून मी नाही का ज्याला विचारलं त्यांनाच उत्तर देत जा बरं का. कारण सगळ्यांनाच यावं, सगळ्यांना तिथपर्यंत न्यायचंय आपल्याला, ही काय आहे आपली जिज्ञासा. असो, मग आपल्याला सिंहावर काय करायचे, जास्त लक्ष द्यायचे. सिंहाला कसं पछाडलं त्या भ्रांतीनं, त्यानं स्वरूपाला कसं विसरलंय, त्याला तिथून बाहेर कसं निघाला तो, ह्याच्यावर काय करायचं, लक्ष द्यायचं आहे बरं का. मग धनगर जो आहे त्याला त्या मेंढ्या बरोबर काय करू लागला म्हणले, कोंडवाड्यामध्ये अडकून ठेवू लागला. मग अशा रीतीनं रात्रंदिवस त्या सिंहाच्या पोराला त्या मेंढ्याची काय झाली, संगती. त्या सिंहाच्या पोराला काय झाली, मेंढ्याची संगती. आणि त्यामुळं ते पोर आपलं सिंह स्वरूप काय झालं, विसरून आपण कोण आहोत, मेंढ्याच आहोत, असं अज्ञानानं मानू लागला. काय झालं, त्या सिंहाच्या पोराला दिवस आणि रात्र काय होती म्हणले धनगर, त्या शेळ्या मेंढ्याची संगती. आणि संगती असल्यामुळं कसं, संगतीचा परिणाम लय भयानक होत असतो माहिती का. जर आपल्याला जर संगतीला जर चांगले जर असतील मित्र, आपले मैत्रिणी, तर आपण सुद्धा काय होणार, चांगलेच राहणार बरं का. पण आपल्याला जर मित्र मैत्रिणी जर चांगले नसतात, तर आपल्या वृत्तीमध्ये बिघाड व्हायला उशीर लागणार नाही. म्हणून नका करू नका, न करी रे संग. ऐका नाही, महाराज म्हणतात कुणाचाही संग करायचा नाही, संसारिकाचा संग करायचा नाही, साधकाचा साधकानं संग करावा, मुमुक्षुन मुमुक्षुचा. संताची संगती मनोमार्ग गती, संगती करायची संताची, सद्गुरूची, साधकाची, मुमुक्षुची. पण इतर आपली जर आपण संगती केली, तर महाराज म्हणले इतक्या दिवस केलेलं आपण कसं असतो, सकाळपर्यंत चिंतन करत असतो, आणि चिंतन करता करता एखाद दिवस बघा ना, एखादी संसारातली इकडली तिकडली जर कोणी आपली मैत्रीण आली, तर ती काय करते, तिचंच सांगते घरानं, तिचंच गप्पा गोष्टी करते ना, आपण हाला हो करतो आणि तिचंच सगळं सांगितलेलं आपण आपल्या अंतःकरणामध्ये भरून घेतो. म्हणजे आपण सकाळपासून जे केलेले परमार्थाचं चिंतन ते कुठे गेलं, तेच भरलं ना वरी, आहे की नाही. म्हणून सहसा काय करावं लागते, तर संगती टाळावी लागत असते बरं का. व्यवहार म्हणल्यावर असते, पण जेवढ्याच्या तेवढंच काय करायचं असतं, व्यवहार करायचा असतो. मग आता सिंह स्वरूप काय झालेला आहे, तो विसरलेला आहे. आणि मी कोण आहे, तर मी मेंढाच आहे, असं अज्ञानानं काय करू लागला, तो मांडू लागला. मग आता कुणी कोणाची संगती केली बरं इथं, आहे की नाही. संगती तर झाली, संगती तर घडली, कोणी कोणाची संगती केली आशाताई इथं,
संगती तर घडली सिंहानं नव्हती. मेंढ्याची सिंहानं मेंढ्याची संगती केली ताई. रामकृष्ण हरी. बरोबर आहे. सिंहानं काय केली? मेंढ्याची संगती. ह्या दोघांची संगती घडली इथं. कुणाची? सिंहाची आणि मेंढ्याची. बर, आता बरोबर आहे. सिंहानं काय झालेले आहे? त्याला संगती कुणाची घडली? त्या मेंढ्याची घडलेली. बर, संगती घडल्यामुळं काय झालं बरं गडमताई? संगती घडली, त्याच्यामुळं काय झालं पुष्पाताई? संगती घडली, आहे का नाही? त्यामुळं काय झालं? बोला बोला. ऐकू आलं ताई? ऐकू येते ना? येले येले, काय बोला. सिंह आहे आवाज तो येतो ना? विसरून गेला ताई. मी ज्याला विचारलंय ना त्यानंच उत्तर द्यायचा. यायलाय आवाज, बोला. आवाज येत नाही ताई? यायलाय, तुम्ही बोलच ना झालात. हो ताई, अज्ञानामुळं तो आपल्याला स्वतःला मेंढा समजू लागला संगतीमुळं. त्याला स्वरूपाचं अज्ञान झाले, स्वस्वरूपाचं. बरोबर आहे. आता काय झालेलं आहे? संगती कुणाची कुण केली? सिंहानं आणि मेंढ्याची काय झाली? संगती झाली. आणि त्या संगतीचा परिणाम काय झाला मग? संगतीचा परिणाम काय झाला? संध्याताई, संगतीचा परिणाम काय झाला? त्यानं सिंह होता पण ते मेंढा म्हणू लागला होता. हा, संगतीचा परिणाम किती भयानक आहे बघा. स्वतःच स्वरूप विसरला, सिंह पण विसरला, आणि काय म्हणू लागला? मी कोण आहे? तर मी मेंढा आहे. म्हणजे एवढा काय झाला संगतीचा परिणाम. जर 4 मित्र जर चोर असतील ना म्हणले तुझे, तर 5वा चोर तूच. आणि 4 मित्र तुझे सज्जन असतील ना, तर 5वा सज्जन मग तूच. म्हणून संगतीचा काय आहे? हा परिणाम आहे बर का. मग आता संगत काय झालेली आहे? सिंहाला त्या मेंढ्याची संगती असल्यामुळं ते सिंह जो आहे ते सिंह स्वरूप विसरून गेला, आणि मी कोण आहे? तर मी मेंढाच आहे, असं तो अज्ञानामुळं काय करू लागला? मानू लागला. आता अज्ञानाचा किती मोठा परिणाम घडला बरं, है का नाही? बरं, मग आता हे अज्ञानामुळं जीवाला काय झालेली आहे? ही भ्रांती झालेली आहे. हे काय करायचं? नीट लक्षामध्ये ठेवायचं. आता हे मंगलताई आहेत ना, गाडीवार गाडीवारच आहेत ना? हो, तर गाडीवर गाडीवर. तर ठीक आहे. जस त्या सिंहाला काय झालेली आहे? मेंढ्याची संगती घडली, आहे का नाही? हम्म. आणि त्यानं काय केलं? सिंह पण विसरून गेला. तसं जीवानं काय झालेलं आहे? जीव पण, जे जीव आहे तो आपलं स्वरूप का विसरलेला आहे बरं मग? जीव जे आहे आपलं स्वरूप का विसरला? संगतीमुळं. कुणाची संगती केली? जीवाने. मेंढ्याची संगत जीवाने ह्या केल्यामुळे. देहाची संगत केली. मी नाही का, ज्याला विचारलं त्यालाच उत्तर द्या बरं का. नाही तर येत मग. आणि तर ताई बोला. आणि तर ताई. रामकृष्ण हरी. मीच का? हो तुम्हीच. हॅलो. हा तुम्हीच. जीवानं, हा, देहानं, जीवानं देहाचं संगत धरल्यामुळे मी करत आहे. स्वस्वरूपाचा विसर पडला. विमलताई बोला आता. जे स्वतः विसरले त्याला, म्हणजे धनगराची आणि मेंढ्याची संगत पडली होती त्याच्यामुळं. आता तुम्हाला प्रश्नच नाही लक्षात आला विमलताई. मी प्रश्न काय विचारला हेच तुमच्या लक्षात नाही. सांगा ना ताई. शालिनी ताई बोला. जीवाला अनादी कालापासून भ्रम झालेला असतो की मी जीव आहे, पण तो असतो सच्चिदानंद स्वरूप असतो. बर. संगीता ताई. जीवाला अनाद काळाचे संस्कार असतात म्हणून त्यो मीच म्हणतो देह माझा, संसार माझा, मग ते सत्स्वरूपाला विसरून जातो. जय गुरुदेव.
संध्याताई. देहाला मी आणि माझं समजतो आपण, पण आपण मी आणि माझं नाही, आपण पंचमहाभूताचा देह आहे. आपल्याला हे माहित होतं का नाही? पंचीकरणात आल्यावर माहित. मला ताई बोला. ताई, जीवाने देहाची संगत धरली म्हणून ते आपलं स्वतःच स्वरूप विसरून गेल. जय गुरुदेव. कुंदाताई. रामकृष्ण हरी. ते मेंढा म्हणजे जन्मल्यापासून ते कुणाच्या सहवासात होता, तर त्या धनगराच्या मेंढ्याच्या सहवासात असल्यामुळं ते स्वतः सिंह असून आपलं स्वरूप विसरून ते मी मेंढा म्हणू लागला. तसं ह्या जीवानं बी संगत केली देहाची. माझा देह, माझे देह संबंधी वर्ण सगळं आश्रम देहाचे मानून हे जीव भ्रांतीत पडलेला आहे. अज्ञान अनादी कालापासून आहे त्याला. म्हणून माझं शकुंतलाताई बोला. शकुंतलाताई बोला. मी देह आणि देह संबंधी पसारा माझा याची संगत जडली. बरं. खरात महाराज. जय गुरुदेव. जीवानं संगती कशामुळे केली की देह माझा मी आणि हे घर दार लेकर बाळ माझे, म्हणजे कसं जीव म्हणून शिनी, आणि आहे तो ब्रह्मरूप, पण त्या अनादी कालाच्या संस्कारामुळे कसं ते मी जीव म्हणून त्याच्यातच हे होतो आणि आहे खूप ब्रह्म. अर्चना ताई बोला. जय गुरुदेव ताई. त्या जीवानं आपल्या देहाचा संगत केलेली आहे की मी करता आहे, मी भोगता आहे, मी असा त्याचा अहंकार जोडून तो अज्ञानाप्रमाणे तो म्हणत गेला. जय जय श्रीराम. बरोबर आहे. तर ह्या जीवानं काय केलेलं आहे, अज्ञानामुळं संगती घडली ना, मेन हे पॉइंट होता ना. संगती घडली, हो बरोबर आहे, देहाची तर संगती घडलेलीच आहे, पण कस काय घडली? अज्ञानामुळे घडली ना. जर ज्ञान झाल्याच्या नंतर हे संगती करणार नाही, पण अज्ञान आहे म्हणून तर संगती करायला लागलेला आहे, आणि त्या अज्ञानाच्या योगानं स्वतःला देह समजायला लागलाय. म्हणून त्याला ते देहाची काय झाली, जीवाला संगती घडली. कशामुळं? अज्ञानामुळं. कारण सिंह जो आहे स्वतःला मेंढा का म्हणायला लागलाय, त्या मेंढ्याची संगती का घडली? कारण स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान, म्हणूनच करू लागला ना, म्हणूनच समजू लागला ना. तसं जीवानं सुद्धा काय करायला, अज्ञानामुळं स्वतःच्या देहाला मी म्हणायला लागलाय. म्हणून इथं सांगत आहेत की सिंहाच्या पोराला त्या मेंढ्याची संगती असल्यामुळं तो आपले सिंह स्वरूप विसरून आपण मेंढा आहो असे अज्ञानानं मानू लागला. आहे का नाही? अज्ञान होतं, त्याचा परिणाम काय घडला? स्वतःला तो काय समजू लागला, मी कोण आहे, तर मी मेंढा आहे. कशाचा परिणाम आहे हा? अज्ञानाचा. मग तुम्ही कुंदाबाई, मी कुंदाताई आहे असं का समजायला लागलात तुम्ही? मी कुंदाताईच आहे असं का वाटायले तुम्हाला? अज्ञानामुळं. अज्ञानामुळं. नाही तर तुमचं स्वरूप काय आहे मग? सच्चिदानंद. पण अज्ञानामुळे वाटायला लागले मी कोण आहे, मी कुंदाताई आहे, किंवा मी विमलताई आहे, किंवा मी अर्चनाताई आहे, असं का वाटायला लागलंय? तर केवळ अज्ञानामुळं. म्हणून महाराज म्हणले तुला नावच नाही, आहे का नाही? देहाला नाव आहे का तुला नाव आहे? देहाला नाव आहे, आणि तू देहाच्या नावाला पकडलंस. कशामुळं पकडलंस? अज्ञानामुळं. म्हणून काय करायचे, सुधरून घ्यायचे, दुरुस्त करायच्यात आपल्याला. आता ज्या आपल्या चुका झालेल्या आहेत ना, त्या दुरुस्त करायची वेळ आहे, आणि त्या दुरुस्त केल्या तरच काय होणार आहेत, पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. आणि जर आपण दुरुस्तच केल्या नाही, नुसतंच माहिती आहे आपल्याला चुका झाल्यात, आपल्याला माहिती आहे आमच्या चुका झालेल्या आहेत, चुका जर दुरुस्त नाही केल्यात तर अडचण येणारच ना पुढे, आहे काय? नापास होशील म्हणले मग तू सुद्धा काय होशील, तर तुला मोक्षाला जायचंय, आहे का नाही? ती परीक्षा तुला पास करायची इथली आपली, बरं काही, तरच तू मोक्षाला जाशील. म्हणून चुका काय करायच्या, दुरुस्त करायच्या. ज्या आपल्या चुका घडायलात ना, त्या दुरुस्त केल्या तरच आपण काय होणार, तिथपर्यंत जाऊन पोहोचणार आहोत, आपल्या परीक्षेत पास होणार आहोत, अन्यथा नाही. म्हणून लक्षामध्ये घ्या. म्हणून तर म्हणले, ज्यानं घेतलं लक्षामध्ये ते सुधारलं, आणि ज्याच्या लक्षामध्ये नाही आलं ते तिथंच राहिलं. म्हणून महाराज म्हणतात बुद्धी आहे म्हणून तर काय म्हणले तर तुकोबाराया,
दुर्बुद्धी कदा न उपज नारायणा. नको दुर्बुद्धी. देहाला मी म्हणणं ही काय सद्बुद्धी आहे का? ही चांगली बुद्धी आहे का? नाही, ही दुर्बुद्धी आहे. देहाला मी म्हणणं ही दुर्बुद्धी आहे. बघा ना, त्या सिंहाची दुर्बुद्धीच होती म्हणून तो मेंढाला मी स्वतः मेंढा आहे म्हणू लागला. तसं जीवाची बी ही दुर्बुद्धीच आहे म्हणून तर हा देहाला मी म्हणायलाय. नावाला पकडलं, रूपाला, रंगाला, ह्याच्यामुळेच पकडलंय असं. म्हणून इथं सांगायचं अशा रीतीनं रात्रंदिवस त्या सिंहाच्या पोराला त्या मेंढ्याची संगती असल्यामुळं ते पोर आपलं सिंह पण विसरून आपण मेंढा हो असं अज्ञानानं मानू लागलं आणि तो धनगरही त्यास प्रत्येक वेळी मेंढा म्हणूनच हाक मारू लागले. ते तर स्वतःला मेंढाच म्हणू लागला, पण ते धनगर बी त्याला काय म्हणू लागला? मेंढा म्हणून सांग. त्याला कधीच म्हणलं नाही तू सिंह आहेस, ऐक नाही, तू जंगलाचा राजा आहेस बाबा, तू मेंढा नाहीस, असं कधीच त्या धनगरानं त्या सिंहाला म्हणलं नाही आणि त्याच्यामुळे त्याला माहितच झालं नाही. तसंच जीवाची अवस्था. आतापर्यंत त्याला कोणीच म्हणलं नाही तू देवेस का, म्हणलं कोणीच नाही. त्याला सांगितलं तुला करावं लागतंय, तुला संसारामध्ये हे करावं लागतंय, मग तुझा संसार चांगला होईल, सत्यनारायणाचीच पूजा कर, नाहीतर अजून काय कर, इकडंच जा तिकडंच जा वगैरे वगैरे, काय नाही ते, हाय की नाही. मग कशासाठी? संसार चांगला होण्यासाठी. का कोणी म्हणलं अरे हे सगळं सोड, तू तर काय आहेस, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेस, तू देव आहेस, असं कोणी म्हणलं का आतापर्यंत? कोणीच म्हणलं नाही. न म्हणल्यामुळं काय झालेलं आहे, हे भ्रमामध्ये पडलं. मग तसंच ह्या जीवाची, ह्या सिंहाची अवस्था तीच झालेली आहे. धनगरानं त्याला कधीच सिंह म्हणून हाक मारले नाही आणि म्हणून त्यानं मोठी त्याला भ्रांती झाली की मी कोण आहे? मेंढाच आहे. मग या रीतीनं त्या मेंढ्याबरोबर तो पुष्कळ दिवस जात येत असल्यामुळं त्या पोराला त्या मेंढ्याची अगदी काय झालं, वेड लागलं ना. कुणाला? त्या सिंहाला. कशाचं वेड लागलंय? शेळ्याचं आणि मेंढ्याचं. त्यामुळं आपण मेंढा आहो अशी त्याची भ्रांतीमूलक समजूत झाली. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस तो सिंह, मग असं बरेच दिवस गेले बर का. भ्रांतीमुळं काय समजू लागला स्वतःला? मेंढा समजू लागला. बरेच दिवस त्याच्यामध्ये रमला आणि मग एक दिवस काय झालं, तो सिंह जो आहे रानात निघाल्या नेहमीप्रमाणे जात होता, नित्याप्रमाणे जात होता. मग मेंढ्याच्या कळपात चरतो आहे, इतक्यात काय झालं, गेलाय चराय लागलेला आहे, तेवढ्यात काय झालं म्हणले, तर पर्वतातून दुसरा सिंह आला ना बाहेर. त्याचा जो होता ना ते दुसरा भाऊ, तो काय झाला, बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर त्या सिंहाला मेंढ्याच्या कळपात पाहता क्षणी त्यास अतिशय आश्चर्य वाटलं. त्या सिंहाला त्या सिंहाकडे पाहून आश्चर्य का वाटलं बरं? त्या पर्वतातल्या सिंहाला त्या मेंढ्यातल्या सिंहाकडं पाहून आश्चर्य का वाटलं बरं खरात महाराज? सिंह होता पण मेंढ्याच्या कळपात होता म्हणून त्याला आश्चर्य वाटले. सिंह असून त्याला आरोही उभा राहायला सांगितलं त्याला. जेवढं उत्तर दिलंय का तेवढंच सांगायचं. सुरेखाताई बोला. रामकृष्ण हरी. त्याला एवढं आश्चर्य वाटलं, सिंह असून मेंढ्याच्या कळपात कसं काय? मेंढी तर खाद्य आहे, आपण खातो त्याला फाडून, आणि हे त्याच्यात कसं काय, म्हणून आश्चर्य वाटलं त्याला. बरोबर आहे. कारण त्याला आश्चर्य का वाटलं? अरे हे तर आपले खाद्य पदार्थ आहे का नाही? शेळ्या मेंढ्या तर आपले खायचा पदार्थ असून आणि हे काय करायला लागलाय, त्याच्यासोबत चरायला लागलेला आहे. म्हणून त्याला आश्चर्य वाटलं ना त्या सिंहाला. बघता क्षणी काय झालं, आश्चर्य वाटलं आणि त्याने मोठी गर्जना केली. आता बघा, ती गर्जना ऐकून त्या शेळ्या मेंढ्या भिवून पळून गेल्या. कारण का? त्यांना माहितीये हे सिंह काय करते, आपल्याला येऊन फाडते, आपल्याला मारून टाकते, म्हणून त्या शेळ्या मेंढ्या पळू लागल्या. मग त्याच्याबरोबर त्यांची संगती करणारा सिंह सुद्धा काय करू लागला म्हणले, पळवू लागला. बरं, शेळ्या मेंढ्यानं पळावं, त्या सिंहानं कशाला पळायचं बरं? तो सिंहही पळू लागला. का पळू लागला सिंह मंगलताई? रामकृष्ण, तो स्वतःला शेळी समजत होता, शेळ्या समजत नव्हता, मी मेंढीच आहे समजत होता, म्हणून पळत होता. बरोबर आहे. ते स्वतःला काय समजू लागला, मी मेंढाच आहे का नाही, म्हणून तो बी काय करू लागला, तर पळवू लागला. ते पाहून तो पर्वतातला सिंह मोठ्याने आरोळी देऊन त्याला काय म्हणाला, रे माझ्या जात भाई जरा उभा राहा.
काय म्हणू लागला ते, अरे माझ्या जात भाई तू थोडस थांब, जरा उभा राहा, मला तुला एक गोष्ट काय करायची आहे, सांगायची आहे. तो सिंह काय करायला लागलेला आहे, त्याला आरोळी दिली. कुणाला, त्या मेंढ्यातल्या सिंहाला. अरे थांब म्हणले माझे जात भाई, तुला मला एक गोष्ट सांगायची आहे. मग हे ऐकून तो मेंढ्या बरोबर जे पळत जाणारा सिंह आहे ना, तो मग उभा राहिला. त्याला लक्षात आलं ही आपल्याला बोलवायले. मग त्याच्या लक्षात आल्यामुळे तो काय केला, तिथंच उभा टाकला. तेव्हा मग तो पर्वतातला सिंह त्याच्या जवळ आला आणि जवळ येऊन काय म्हणायला लागलाय, अरे बाबा तू स्वतः सिंह असून मेंढ्याच्या कळपात कसा राहतोस रे. काय म्हणायला लागलाय, तू कोण आहेस, सिंह आहेस, आणि तुला मेंढ्याच्या कळपात कस काय राहिलास तू. तेव्हा तो म्हणतो, पर्वतातला सिंह त्याला म्हणायला लागलाय, विचारायलाय. तेव्हा तो कळपातला सिंह काय म्हणतो माहितीये का, तू स्वतः सिंह असशील बाबा, मी तर बुवा काही सिंह नाही. तू सिंह असशील पण मी काय नाही, मी सिंह नाही, तर मी कोण आहे खरोखर, मेंढाच आहे. मी काही सिंह नाही, मी कोण आहे, मेंढाच आहे. असं कोण म्हणायला लागलाय, तो अज्ञानी सिंह म्हणायला लागलाय बरं का. तू आहे सिंह, मी सिंह नाही. मग तेव्हा तू सिंह असशील, मी काही सिंह नाही असं तो म्हणायलाय. नंतर त्या जो पर्वतातला सिंह आहे ना, तो त्याला सांगायलाय की नाही नाही तू कोण आहेस, सिंह, पण त्याला काही गॅरंटी येईनाच झाली. ते म्हणते, अरे मला तू सिंह आहेस असे सांगून खोटी गोष्ट सांगू नकोस बरं. तो काय म्हणतोय, उगीच तू मला म्हणू नकोस की तू सिंह आहेस, उगाच मला तू भ्रांतीमध्ये पाडू नकोस. अशा प्रकारचे त्याने विपरीत बोलणे त्याने ऐकले. तेव्हा त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनात असा विचार आला की बेटा ज्या दिवशी जन्माला आला ना, त्या दिवसापासून तो मेंढ्याच्या कळपात वाढलेला असला पाहिजे. शिवाय त्याला रानात घेऊन फिरणारा धनगरही त्याला मेंढा म्हणूनच हाक मारतो आणि त्यामुळे आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती त्याच्या मनात दृढ झालेली आहे. अशी त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनाला खात्री झाली. आता हे ना समजून सांगू लागला, बाबा तू सिंह आहेस, सिंह असून तू कस काय मेंढा समजायला स्वतःला, आहे का नाही. असं तसं ते बोलायला लागलंय त्याला. तेव्हा ते म्हणते, नाही नाही तू असशील बाबा सिंह, मी सिंह बिह नाही, मी कोण आहे, मी मेंढाच आहे. मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे बाबा ह्याला काय झालेली आहे, मोठी भ्रांती झालेली आहे. आणि त्या भ्रांतीमुळं हे काय करायला स्वतःला, मी सिंह आहे असं म्हणायला लागलेलं आहे. हे त्याच्या काय झालं लक्षात आलं. कोणाच्या, त्या पर्वतातल्या सिंहाच्या. आता त्यानं विचार केला, ह्याची जी भ्रांती आहे ती काय करावं लागेल, आपल्याला घालवावं लागल. मग तो विचार करून तो पर्वतातला सिंह मेंढ्याच्या भ्रांत सिंहाला म्हणतो, अरे बाबा तू विचार करून खरे काय आहे ते पहा तर ना. कोण म्हणायला लागले, पर्वतातला सिंह. कुणाला, त्या भ्रांत सिंहाला. तू विचार तर कर ना, तू विचार करून तर पाहे ना. बघ ऐक, आता लक्षणं सांगायला सुरुवात केली बरं का. ऐक म्हणले, हे मेंढे सर्व लहान आहेत. मेंढे कसे आहेत, सर्व लहान आहेत, पण तू त्याहून मोठा आहे. पहिली लक्षणं दाखवून दिली. हे मेंढे कसे आहेत, लहान आहेत, आणि तू कसा आहेस म्हणले, मोठा आहेस. आणि हे जर खरं आहे तर तू मेंढा कसा असशील रे, आहे की नाही. हे जर खरं आहे तर तू मेंढा असणं शक्य नाही ना. त्यावर तो अज्ञ सिंह म्हणाला, मी मेंढा आहे याविषयी संशयच नाही, मी मेंढा आहे याविषयी संशयच नाही. आता तुम्ही बघ जा ना एखाद्या वेळेस जायचं महादेवाच्या मंदिरात, कशाला बेल व्हायला, तो सहज म्हणायचं. ते म्हणते, का हो, अहो तुम्हीच देव आहात ना, काय तुम्हीच देव आहात, कशाला बेल व्हायचा. तेव्हा ते काय म्हणते, येड लागले काय, हे देव आहे का, मी देव आहे, मी तर कोणी बाई आहे ना, ऐका नाही, बेल तर मला व्हावंच लागल. म्हणजे किती मोठी भ्रांती झाली का नाही. तसंच सिंहाला सुद्धा ह्या काय झालेली आहे, अज्ञ सिंहाला भ्रांती झाली का नाही झाली. ही काय आहे,
ओरिजिनल गोष्ट आहे बरं का, डुप्लिकेट नाही. आणि असंच आहे, प्रत्येकाला हेच झालेलं आहे. प्रत्येक जण ह्या भ्रांतीमध्ये अडकलेला आहे बरं का. आता त्या आज्ञे सिंह जो आहे तो म्हणाला मी मेंढा आहे, यामध्ये काही नाही, संशय नाही. तसं आपल्याला आता त्या बाईला जर म्हणलं, ती म्हणे नाही नाही बाई, मी तर कोण आहे, स्त्रीच आहे आणि माझं कर्तव्यच आहे, हे तर काय आहे मला माहितच आहे, ऐक नाही, देव बिव मी नाही, तुला खात्री आहे का नाही. तसं त्या मेंढ्या जो आहे, कोणाचं तरी म्यूट उघडं बघा, डिस्टर्ब होतं बरं का, म्यूट बरोबर असेल तर काय करत जा, लगेच म्यूट काय करायचं, बंद करायचा. मग हे ऐकून तो पर्वतातला सिंह म्हणाला, अरे बाळा तू पुन्हा विचार करून बघ ना आणि माझ्याकडे पहा. कोण म्हणायला लागलाय? तो पर्वतातला सिंह. मी स्वतः सिंह आहे, माझी लक्षणे तुझ्या लक्षणाशी बरोबर मिळतात. ते अजिंक्य कोणाचं तरी चालू आहे, मुली ऐकू येत आहे काय? हा, तर काय झालेलं आहे, त्या जीवाला भ्रांती कशी झाली ह्याबद्दलचा दृष्टांत आहे, सगळ्यांना नीट लक्षपूर्वक ऐकावं. सिंह म्हणजे दुसरा कोणी नसून स्वतः जीव आहे बरं का. जीवाला कशी भ्रांती झाली ते सिंहाच्या स्वरूपामध्ये इथे त्यांना सिद्ध करून दाखवायला लागलेले आहेत बरं का. म्हणून काय करायचं, एक एक लक्षणा लक्षामध्ये घ्यायची आहे. मग तेव्हा तो म्हणतो, अरे बाळा तू पुन्हा विचार करून बघ ना, माझ्याकडे पहा, मी स्वतः सिंह आहे, माझी लक्षणे तुझ्या लक्षणाशी बरोबर मिळतात. परंतु या मेंढ्याची लक्षणे तुझ्याशी मुळीच मिळत नाही. कोण म्हणायला लागलेला आहे? तो पर्वतातला सिंह. एकदा काय झालं होतं बघा, रामानंद तीर्थ, स्वामी विवेकानंद, बरं स्वामी विवेकानंद होते. असंच ते काय झालं म्हणले, खूप वार वावदान आलेलं आहे आणि त्यांची घरं वस्ती वगैरे पडलेली आहेत, म्हणून सगळेजण काय झाले म्हणले, तर देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसले. सगळेजण काय झाले, देवाच्या मंदिरात येऊन बसलेले आहेत आणि देवाच्या मंदिरात बसलेले आहेत सगळेजण. आता काय आपल्याला वाचायचे, जीव मुठीत घेऊन सगळेजण त्या मंदिरात बसलेले आहे. आता तिथं महादेवाचं मंदिर होतं, सगळ्यांनी पूजा वगैरे केलेली होती, नैवेद्य वगैरे ठेवलेला होता, फळं वगैरे देवासमोर ठेवलेले होते आणि रात्रभर सगळेजण तिथं बसून होते बरं का. आता कुणी झोपत होतं, कुणी बसल्या बसल्या डुकल्या मारू लागलं आणि हे विवेकानंद स्वामी तिथंच बसलेले होते बरं का. मग त्यांनी बघितलं, मध्यरात्रीची वेळ होती, समसम काय झालं होतं, सगळं वातावरण शांत झालेलं होतं. तेवढ्यात नाही का एक उंदीर आला आणि त्या उंदरानं काय केलं, त्या पिंडीवरचा जो नैवेद्य असते ना ते काय करू लागला, खाऊ लागला. ओढून पलीकडं त्यानं नेला आणि खाऊ लागला. नंतर आला ते फळ खाऊ लागला. तेव्हा स्वामी विवेकानंद असं त्यांच्या लक्षात आलं की हा जो आहे देव, स्वतःचे जे नैवेद्य आहे किंवा जे काही ठेवलेलं आहे त्याच्यासमोर, ते स्वतःच काय करू शकत नाही, ते तर म्हणजे हे करू शकत नाही, ऐक नाही. ते उंदीर यायला त्याच्या अंगावर चढायला लागलेलं आहे, ते नैवेद्य खायला लागलेला आहे, तरी तो काहीच करत नाहीये. तो देव जे आहे ना काहीच करत नाही. मग हा देव आम्हाला वाचवीन कसा, असा काय झालं तिथं विचार आला. आणि तेव्हापासून त्यांनी काय करायला निघाले, खरा देव कोणता आहे हे शोधायला निघाले. कोण? विवेकानंद स्वामी. बघा, म्हणजे कुठून तरी कसा तरी काय होत असते, बोध होत असते जीवाला, आणि तिथून तो काय करत असते, खऱ्या स्वरूपाकडे आपल्याला जाण्याची वाटचाल ती काय करत असते, बोध घेऊन तो निघत असतो. असं अशा रीतीनं इथं सुद्धा काय झालेलं आहे, त्या मेंढ्याची लक्षणे तुझ्याशी मुळीच मिळत नाहीत. कशी ती पहा, मेंढ्याच्या चारही पायाला, आता लक्षणं सांगायला सुरुवात झाली हा, मेंढ्याच्या चारही पायाला खुरं आहेत म्हणले, परंतु तुझ्या व माझ्या प्रत्येक पायाला काय आहेत, 5-5 नखे आहेत. परत अजून लक्षणं दुसरी सांगितली की बघ म्हणले, आणखी मेंढ्याचं शेपूट कसं तोडकं असून हलायला लागलेलं आहे, परंतु तुझं आणि माझं शेपूट कसं लांब आहे, यावरून तू मेंढा नाहीस. अशा रीतीनं त्या सिंहाने सिंह आणि मेंढा या दोघातला फरक जेव्हा त्याच्या प्रत्ययास आणून दिला, कुणाच्या? त्या आज्ञे सिंहाच्या. कुणी आणून दिला? त्या पर्वतातल्या सिंहानं. काय काय लक्षणं सांगायला लागले, किती लक्षणं सांगितले आतापर्यंत?
त्या पर्वतातल्या सिंहानं त्या आज्ञे सिंहाला आतापर्यंत किती लक्षणं सांगितल्या बरं? कोण सांगतोय? 3 लक्षणं सांगितल्या. विभूतीताई बोला. किती लक्षणं सांगितलं. सांगितल्या? कोणत्या 3 लक्षणं? कोणत्या? तुझं शेपूट वेगळा आहे, माझं वेगळं आहे, आणि तुझे नख वेगळे आहेत, माझे नख वेगळे आहेत. दोन झाल्या ताई. एक लक्षात राहिलं नाही. बर, कोणच्या लक्षणं सांगितल्यात मला ताई? त्यांनी सांगितलं तुझ्या पायाला मेंढ्याच्या पायाला खुर आहे आणि माझ्या पायाला असे 5-5 नख आहेत, ही एक खूण सांगितली. आणि मेंढ्याचं एक लक्षण त्यांनी अजून एक, शेपूट त्याची शेपूट छोटी आहे आणि बघ माझी शेपूट अशी मोठी आहे. ह्या 2 लक्षणं सांगितलं ताई. जय गुरुदेव. बर, संगीताताई उबाळे बोला. 3 लक्षणं सांगितले की विचार करून पाय, काय विचार करून पाय, हे सगळे मेंढे लहान आहेत, तू त्याच्यापेक्षा मोठा आहे, तर तू कसा मेंढा असू शकतो? दुसरं सांगितलं तू त्याची शेपूट कशी पाय आणि तुझी शेपूट कशी आहे बघ, शेपटाचं सांगितलं. नंतर नकाचं सांगितलं त्याला, त्याच्या पायाला खुर आहे, तुझ्या पायाला आपल्याला 5-5 नख आहे. जय गुरुदेव. हा बरोबर, ह्या 3 लक्षणं सांगितल्या बरं का आतापर्यंत. म्हणून काय करा, लक्ष द्या. 2 लक्षणं नाही, 3 लक्षणं सांगितल्या होत्या आतापर्यंत. दृष्टांत लक्षात घ्यायचा, प्रत्येक गोष्ट काय करायची, विचारपूर्वक लक्षात घ्यायची आहे. कारण का बरं घ्यायची, आत्ताच ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं का घ्यायची ते, बरं का. असो, मग अशा रीतीनं त्या सिंहाने सिंह आणि मेंढ्या या दोघातला फरक काय केलेला आहे, त्याच्या प्रत्ययाला आणून दिला, त्या आज्ञे सिंहाच्या. मग आता सिंहाच्या मनात त्या सिंहाच्या बोलण्याच्या खरेपणा संबंधाने थोडासा विश्वास काय झालेला आहे, उत्पन्न झाला. कुणाच्या? त्या आज्ञे सिंहाच्या मनामध्ये काय झालाय, थोडासा विश्वास झालाय बरं का. तसं आता आपल्याला सुद्धा वाटायला लागले थोडं थोडं की खरंच मी कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा. अजून दृढता नाही आली, नाही आली दृढता नाही, फक्त थोडा थोडा काय झालाय विश्वास. हो गडे मी काय आहे, सच्चिदानंद. जर पूर्ण दृढता आली असती, आपल्याला जर दृढ बोध झाला असता, आपल्या ज्ञानामध्ये जर दृढता आली असती, तर आपण केव्हाचा हा देहाला, नावाला, रंगाला, रूपाला, जातीला, धर्माला, वर्णाला सगळंच काय केलं असतं, बाजूला सोडलं असतं, है की नाही. ज्या अर्थी ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला त्या अर्थी काय झालं, थोडा थोडा विश्वास पटलाय. तसं त्या सिंहासारखं मग थोडासा विश्वास उत्पन्न झालाय आणि तो म्हणायला लागलाय, तू सांगतोस ती गोष्ट खरीशी वाटते बुवा. काय म्हणायलाय, हा तू म्हणायलास ना, जरा जरा वाटायले खरं, तरी पण अजून माझ्या मनाची काय झाली नाही, पक्की खात्री होत नाही. का होत नाही? संशय असतात ना मध्ये. का होत नाही पक्की खात्री? संशयामुळं. मग ते संशय पूर्णतः निवृत्त झाल्याशिवाय पक्की खात्री होत नसते. मग आता काय करू म्हणे मी, माझी पक्की खात्री काही झाली नाही, त्याकरता काय करू? तेव्हा त्या पर्वतातल्या सिंहाने जवळच असलेल्या एका तलावाच्या काठावर त्या आज्ञे सिंहाला उभा करून पाण्यात पडलेल्या आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबातल्या तोंडाकडे पाहण्यास त्याला सांगितलं. आता ते पर्वतातला सिंह म्हणते, तुझी काही पक्की खात्री होईना झाली ना, ठीक आहे, चल म्हणे त्या तलावापाशी. नेलं त्याला आणि बघ म्हणे, त्या तुझं प्रतिबिंब बघ म्हणे आणि माझं प्रतिबिंब बघ. मग आता ते काय करू लागला, कशी एकता करून द्यायला लागलाय, वरचीवर तो पर्वतातला सिंह त्या सिंहासोबत. बघा आता बघ, तुझं आणि माझं तोंड अगदी एकसारखं आहे. मेंढ्याचं तोंड लांब आहे, तुझ्या आणि माझ्या तोंडासारखं गोल नाही. मेंढ्याचं तोंड लांब आणि तुझं माझं गोल. गळा गुळगुळीत आहे, परंतु मेंढ्याच्या गळ्याला 2 स्तन आहेत, त्यांना अजागळ स्तन म्हणतात. तुझी कंबर, तुझे केस, तुझं कान, त्याचप्रमाणे तुझ्या शरीराचा वर्ण, मेंढ्याची कंबर, केस, कान, वर्ण याशी जुळत नाही.
बघ तू विचार कर, काहीतरी जुळायलंय का? बघितलं तर काही सुद्धा जुळत नाही. आत्म्यामध्ये देहामध्ये लावा बरं जोड्या, कुठं जोड्या सारख्या यायला लागल्यात का? अजिबात येत नाहीत. कारण देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. तसं सिंह वेगळा आहे आणि मेंढा वेगळा आहे. एकही लक्षण काय होत नाही, तर जुळत नाही. आणखी दुसरे एक दाखवतो म्हणले पहा. मेंढ्याला शिंग आहेत पण ती तुला नाहीत. मग यावरून तू असं पहा की मेंढ्याचे एक सुद्धा लक्षण तुझ्यात नाही का आहे? एक तरी लक्षण जुळायले का? कुणाचं कुणाबरोबर? कुणाचं लक्षण कुणाबरोबर? त्या मेंढ्याचं लक्षण सिंहाबरोबर एक सुद्धा जुळत नाही. तसं ह्या देहाचं आणि तुझं म्हणजे आत्म्याचं एकही लक्षण जुळत नाही. पण मी सिंह आहे त्या माझी एकूण एक लक्षणे तुझ्या लक्षणाशी मिळतो म्हणतो. पण मी बघ सिंह आहे आणि माझी तुझ्या बरोबर एक ना एक लक्षणं जुळती का जुळत नाही? बघ विचार करून. असं कोण म्हणायला लागलाय? पर्वतातला सिंह. मग असं म्हटल्याच्या नंतर ते काय म्हणायलाय? माझी एकूण एक लक्षण तुझ्या लक्षणाशी मिळत आहे तर तू सिंह नाहीसे. कसं? आता तू स्वतः सिंह असून जो आपल्याला मेंढ्या समजत आहेस ना, त्याचं कारण इतकंच की जन्मल्यापासून तू मेंढ्याच्या आणि धनगराच्या सहवासात होतास, यामुळे तुला आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती झालेली आहे. तर मग आता आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती सोडून आपण सिंह आहो असा मनाचा पक्का निश्चय कर. असं म्हणायला लागलाय कोण? पर्वतातला सिंह बरं का. मग हे त्याचं सर्व बोलणं ऐकून त्या आज्ञ सिंहानं पूर्ण काय केला? विचार केलेला आहे. पहिले तर काहीच माहिती नव्हतं त्याला, पण हळूहळू काय झाली आता? लक्षणं दाखवल्याच्या नंतर त्याला गॅरंटी आली. हो, जरा विश्वास पटलाय. खरंच मी कोण आहे काय की सिंह. मग आता त्यानं नुसतं त्याच्यावरच काय केलं नाही, विश्वास ठेवला नाही, त्यानं परत त्याच्यावर विचार केला. मग विचार केला आणि आपली सर्व लक्षणे परत तपासून पाहिली. त्यानं तर सांगितलंच होतं, पण स्वतः गुरु तर सांगतच असतात, पण आपण बघावं ना त्याच्यासोबत जुळतंय का नाही आपलं. गुरु सांगायला तू सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेस, तू जीव नाहीस, देह नाहीस, देहापेक्षा वेगळा आहेस, तू द्रष्टा आहेस, साक्षी आहे. पण महाराज सांगायला आपण तसं पाठ नाही करायचं, आपण त्याचा अनुभव घ्यायचा. खरंच मी साक्षी आहे, खरंच नकापासून शिकापर्यंत जे जे हालचाल होईल ते मला कळायला लागलेली आहे. ऐक नाही, हे हाताला कळना, त्या पायाला कळना, डोळ्याला कळना, हे तर सगळं जड आहे आणि कळणे पण आता वेगळाच आहे. मग असा आपण काय करायला लागतो? विचार करायला लागतो. जसं ह्या सिंहानं काय केला? विचार केला. बरोबर आहे, ते तर सांगायला लागले, तो पर्वतातला सिंह तर सांगायला लागलाय की मी आणि तो कसा आहे? एकच आहे. आणि त्याने लक्षणं पण दाखवून दिल्या. मग तो काय करू लागला? विचार करू लागला. खरंच आहे, त्या शेळ्याला शिंग आहेत, मला त्या सिंहाला शिंग नाहीत. शेळ्याला काय आहेत? पायाला खुर आहेत. त्या सिंहाला मला तर नख आहेत. सिंहाचं आणि माझं शेपूट लांब आहे आणि त्या मेंढ्याचं शेपूट तर तोडकन हालायला लागलेलं आहे. परत त्या मेंढ्या ज्या आहेत त्या छोट्या आहेत, आम्ही दोघं कसे आहोत? मोठमोठे आहोत. ऐक नाही, असा अनेक त्या ज्या लक्षणा सांगितल्या त्या लक्षणा त्यानं काय करू लागला? तपासू लागला. मग तेव्हा आपण सिंह आहो कारण तपासलं ना, सर्व लक्षणं काय केल्या? तपासून पाहिल्या आणि तेव्हा आपण सिंह आहो अशी त्याच्या मनाची काय झाली? खात्री झाली की नाही बरोबर आहे, मी तर कोण आहे? मी तर ह्या जंगलाचा राजा सिंह आहे. आणि मग त्याला पश्चाताप होऊन तो म्हणाला, कोण म्हणायला लागलंय? तो सिंह. कोणचा सिंह? आज्ञ सिंह. त्याला काय झालंय आता? पश्चाताप झालेला आहे. जसं मंडन मिश्रांना पश्चाताप झाला होता की शंकराचार्यांना पहिले तर मानायलाच तयार नव्हते मंडन मिश्रा. नाही कर्माने मोक्ष भेटते. पण जेव्हा शंकराचार्यांना सिद्ध करून दाखवलं की ज्ञानाने मोक्ष होतो, तेव्हा मंडन मिश्रा ते सुरेश्वराचार्य त्यांनी शंकराचार्यांना म्हणू लागले की महाराज तुम्ही मला अगोदर का नाही भेटलात? अगोदर जर भेटला असताना तर इतके माझे दिवस वाया गेले नसते. पण अगोदर मानायला तयार होता का? नव्हता. आणि नंतर काय झाला? नाही तुम्ही जादूगर भेटले असते तर म्हणजे काय झालं? कळालं ना. तसंच त्या सिंहाचं पण झालंय. अगोदर ते सिंह काय म्हणतो? अरे जाऊ द्या, इतक्या दिवस तर काय झालं? माझे इतक्या दिवस काय झाले? उगच वाया गेले.
ऐक नाही, इतक्या दिवस मी काय करू लागलो, स्वतःला मेंढ्याच्या सहवासामुळे मी स्वतः मेंढाच आहे असं समजू लागलो आणि मी फसल्या गेलो. तसं लक्षात घ्यायचंय आपल्याला. इतक्या दिवस आपण काय करायला लागलो, देहाला मी, इंद्रियाच्या कळपात राहायला लागलो, देहाला मी म्हणायला लागलो, स्थूल सूक्ष्म देहाचा अहंकार घ्यायला लागलो. ऐका नाही, अरे पण हे नाही ना माझं, मी तर कोण आहे, हे सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. सगळे 82 तत्व कोणाचे आहेत, तुझे का देहाचे? देहाचे आहेत हे 82 तत्व, माझे तर नाहीत, मी तर ह्या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. हे जेव्हा कळण का, निश्चय करीन, एक एक लक्षण तपासून बघान, तेव्हा ह्याला कळण, अरे 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 मी तर हे नाहीच ना, 82 तत्वाच्या परे मी आहे. 82 तत्व माझे नाहीत, मी 82 तत्वाच्याही पलीकडला असलेला सच्चिदानंद स्वरूप परमात्मा मी आहे, अशी त्याला खात्री होईन. जसं या सिंहाला झाली ना, त्याप्रमाणे जसं सिंह म्हणायला लागलंय, इतक्या दिवस मी फसल्या गेलो, आता यापुढे कधीही मी मेंढ्याच्या सहवासात तर नाहीच करणार. मी आता मेंढ्याचा सहवास करीन का? अजिबात करणार नाही, उलट त्यांचा नाश करीन. केव्हा पण जेव्हा त्याला काय झाली, खात्री पटली, विश्वास पटला, तेव्हा त्यानं काय केला, हा निश्चय केला, मी कोण आहे, मी सिंह आहे, मी जंगलाचा राजा आहे. आणि ती शेळ्या मेंढ्या तर काय नाहीत, मी मेंढा नाही, त्या शेळ्या मेंढ्याचं आमचं खाद्य आहे. आता जाऊ द्या, इतके दिवस गेले तर गेले, पश्चाताप होऊ लागला, इतके दिवस गेले तर गेले, पण आता मात्र मी काय करेन, त्या शेळ्या मेंढ्याची कधीच सहवास करणार नाही, उलट त्यांचा नाश करेन. असा विचार करून त्या मेंढ्याचा सहवास सोडून तो सिंह त्या दुसऱ्या पर्वतातल्या सिंहाबरोबर फिरू लागला. म्हणजे सिंह पण त्यानं